हॅलो फ्रेंड्स, तर आपण इयत्ता 10वीचा तिसरा चॅप्टर केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन हा पाहत आहोत। तर आजचा आपला जो 7 नंबरचं लेक्चर आहे हे लास्ट लेक्चर आहे। आज आपण पाहणार आहोत ऑक्सिडेशन अँड रिडक्शन। तर तुम्हाला याआधी ऑक्सिडेशन रिडक्शन झालेलं आहे का? आय होप झालेलंच असेल ऑक्सिडेशन आणि रिडक्शन। तर आज आपण पाहूयात ऑक्सिडेशन आणि रिडक्शन। पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ऑक्सिडेशन। ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर ऑक्सिडेशन म्हणजे जेव्हा एखाद्या रिएक्शनमध्ये आपण +O2 ज्यावेळी करतो त्याला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतो। तसंच ज्यावेळी म्हणजे हा +O2 कशासोबत? रिएक्टंट सोबत। ज्यावेळी आपण रिएक्टंट सोबत +O2 करतो त्या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतो। आणि ज्यावेळी आपण प्रोडक्ट सोबत +H2 ज्यावेळी प्रोडक्ट सोबत +H2 करतो त्याला देखील आपण ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतो। तर बघा, ज्यावेळी ॲडिशन ऑफ O2 होतं त्यावेळी ऑक्सिडेशन रिएक्शन होते आणि रिमूव्हल ऑफ H2 मॉलिक्यूल ज्यावेळी होतं त्यावेळी देखील ऑक्सिडेशन रिएक्शन होते। तर आपण डेफिनेशन पाहूया। द केमिकल रिएक्शन इन विच अ रिएक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन। म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, रिएक्टंट सोबत ज्यावेळी ऑक्सिजन कंबाईन असतो त्यावेळी आपण त्याला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणायचं। और लुजेस ऑफ हायड्रोजन ज्यावेळी प्रोडक्ट सोबत हायड्रोजन येतो म्हणजे काय होतो? हायड्रोजन लूज होतो। तर लुजेस ऑफ हायड्रोजन टू फ्रॉम द प्रोडक्ट सोबत ज्यावेळी हायड्रोजन लूज होतो त्याला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतात। तर तुम्हाला समजलं असेल की ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय? ज्यावेळी ॲडिशन ऑफ O2 किंवा रिमूव्हल ऑफ H2 मॉलिक्यूल होतं त्यावेळी ऑक्सिडेशन रिएक्शन होते। तर आपण एक्झाम्पल पाहूयात। पहिलं म्हणजे 2Cu + O2। आता बघा, इथं +O2 आहे म्हणजे कोणती रिएक्शन झाली? ऑक्सिडेशन रिएक्शन। फॉर्मेशन काय झालं? 2CuO। तर बॅलन्स देखील आहे रिएक्शन। कॉपरचे 2 मॉलिक्यूल आहेत आणि ऑक्सिजनचे देखील 2 मॉलिक्यूल आहेत। त्यामुळे आपण O2 इथं न लिहिता समोर 2 लिहिलं, त्याचा अर्थ झाला कॉपरचे 2 मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल। त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, 2Mg + O2। या ठिकाणी देखील रिएक्टंट सोबत +O2 आला म्हणजे कोणती रिएक्शन झाली? ऑक्सिडेशन रिएक्शन झाली। त्याच्यानंतर थर्ड वन एक्झाम्पल, कार्बन + O2। आता तर तुम्हाला समजलंच असेल, ज्या ठिकाणी +O2 येईल त्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिएक्शन होईल। तर यांचा प्रोडक्ट आला CO2, कार्बन डायऑक्साईड गॅस। त्याच्यानंतर हे एक्झाम्पल बघा, आता यांच्यात आणि यांच्यात फरक आहे। तर MgH2 हा एक रिएक्टंट आहे। आपण सांगितलं की एका रिएक्टंटमधून H2 जेव्हा रिमूव्ह होतो तेव्हा देखील ऑक्सिडेशन रिएक्शन असते। तर MgH2 या रिएक्टंटमधून Mg हा एक प्रोडक्ट भेटला आणि H2 हा रिमूव्ह झाला, हा एक प्रोडक्ट भेटला। आपण सांगितलं की जेव्हा प्रोडक्ट सोबत H2 येतो त्यावेळी ऑक्सिडेशन रिएक्शन होते। तर इथं H2 प्रोडक्ट सोबत आला म्हणजे ही रिएक्शन देखील ऑक्सिडेशन रिएक्शन झाली। त्याच्यानंतर हे एक्झाम्पल बघा, CH3CH3 इट गिव्स CH2 डबल बॉन्ड CH2 + H2। म्हणजे ज्यावेळी +H2 प्रोडक्टमध्ये येतं तेव्हा ऑक्सिडेशन रिएक्शन होते आणि ज्यावेळी रिएक्टंट सोबत +O2 होतं तेव्हा देखील ऑक्सिडेशन रिएक्शन होते। तर ऑक्सिडेशन रिएक्शनच्या 2 डेफिनेशन होतात। पहिली म्हणजे कोणती? की द रिएक्टंट विच कंबाईन्स द O2 मॉलिक्यूल। ज्यावेळी ऑक्सिजन कंबाईन होतं रिएक्टंट सोबत त्यावेळी ऑक्सिडेशन रिएक्शन होते। आणि त्याच्यानंतर लुजेस ऑफ हायड्रोजन ज्यावेळी प्रोडक्ट सोबत H2 मॉलिक्यूल येतं त्यावेळी देखील ऑक्सिडेशन रिएक्शन होते। तर रिडक्शन म्हणजे काय? रिडक्शन जस्ट याच्या उलट। जसं की आता बघा, आपण काय म्हणलं, रिएक्टंट सोबत O2 मॉलिक्यूल आला म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशन। पण ज्यावेळी रिएक्टंट सोबत H2 मॉलिक्यूल येतं, रिएक्टंट सोबत H2 मॉलिक्यूल, ऑक्सिडेशन मध्ये प्रोडक्ट सोबत H2 येतं, पण रिडक्शन मध्ये काय होतं की रिएक्टंट सोबत H2 मॉलिक्यूल येतो त्याला आपण रिडक्शन म्हणायचं। आणि तसंच मग यांच्या प्रोडक्ट मध्ये काय येतं? तर यांच्या प्रोडक्ट मध्ये +O2 ज्यावेळी प्रोडक्ट म्हणजे
आहे रिव्हर्सिबल आहे, रिडक्शनच्या रिव्हर्सिबल ऑक्सिडेशन आहे, हे ऑक्सिडेशन आहे हे रिडक्शन आहे, तर याच्या जस्ट अपोजिट आहे. तर काय सांगायचे, ज्यावेळी रिॲक्टंट सोबत H2 मॉलिक्यूल येतो त्यावेळी आपली रिॲक्शन कोणती होते, रिडक्शन. पण ज्यावेळी आपल्याकडे रिॲक्टंट सोबत O2 मॉलिक्यूल येतो त्यावेळी आपलं ऑक्सिडेशन होतं. तर हे तुम्हाला समजलं असेल. आपण एक एक्झाम्पल पाहूया. तर आपण ऑक्सिडेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल पाहूया. काय आहे, इथिल अल्कोहोल CH3CH2OH हे एक एक्झाम्पल आहे. इथिल अल्कोहोलला आपण इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्याच्या नंतर आपल्याला ॲसिटिक ॲसिड भेटतं. तर ऑक्सिडेशनची डेफिनेशन काय आहे की ॲडिशन ऑफ O2 किंवा रिमूव्हल ऑफ H2 मॉलिक्यूल. तर याच्यात काय होतं बघा, या रिॲक्टंटमध्ये ॲडिशन ऑफ O झाला, इथं एकच ऑक्सिजन आहे तर इथं 2 ऑक्सिजन आले, म्हणजे काय झालं, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन रिएक्शन. तर बघा मग हे K2Cr2O7 हे काय आहे, तर हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणजे या इथिल अल्कोहोलला जेव्हा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होतं तेव्हा कशाची गरज असते, ऑक्सिजनची. तर हे ऑक्सिजन यांना हे रिएजंट यूज म्हणजे अवेलेबल करून देतात, त्यांना आपण काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट्स. तर बघा ह्यांनी काय सांगितले, सच केमिकल सबस्टन्सेस which brings about an oxidation reaction by making oxygen available are called oxidants or oxidizing agent. मी तुम्हाला तेच सांगितलं, जेव्हाही ऑक्सिडेशन रिॲक्शन होते तेव्हा त्याला ऑक्सिजनची गरज असते आणि ते ऑक्सिजन कोण अवेलेबल करून देतं, तर ऑक्सिडायझिंग एजंट अवेलेबल करून देतात. इथं K2Cr2O7 किंवा H2SO4 हे झाले ऑक्सिडायझिंग एजंट. यांना काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट. हे काय करतात, यांना ऑक्सिजन अवेलेबल करून देतात, म्हणून यांना म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. तर हे होतं ऑक्सिडेशनचं एक्झाम्पल. यानंतर आपण पाहूया डू यू नो मध्ये काहीतरी दिलेलं आहे ते पाहून घेऊया. बघा डू यू नो मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, अ व्हरायटी ऑफ ऑक्सिडंट्स आर युज्ड टू ब्रिंग अबाउट अ कंट्रोल ऑक्सिडेशन. म्हणजे असे बरेच ऑक्सिडंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्याच्यामुळे ऑक्सिडेशन रिॲक्शन ही कंट्रोल करू शकतो. हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्यांनी विचारले तुम्हाला माहिती आहे का. त्याच्यानंतर त्यांनी सेकंड सांगितले की K2Cr2O7 H2SO4 KMNO4 H2SO4 म्हणजे हा एक आणि हा एक, 2 आर कॉमनली युज्ड केमिकल ऑक्सिडंट्स. हे 2 जे ऑक्सिडंट्स आहेत यांना कॉमनली युज्ड, म्हणजे जर तुम्हाला पेपरमध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की विच ऑक्सिडंट्स आर कॉमनली युज्ड, त्यावेळी तुम्ही काय सांगायचं, K2Cr2O7 by H2SO4, त्यानंतर KMNO4 by H2SO4. हे 2 जे ऑक्सिडंट्स आहेत ते कॉमनली युज्ड ऑक्सिडंट्स आहेत. त्याच्यानंतर थर्ड तुम्हाला ऑक्साईड इज युज्ड ॲज अ माइल्ड ऑक्सिडंट. ओझोन इज अल्सो केमिकल ऑक्सिडंट. तर त्यांनी तुम्हाला सांगितलंय हायड्रोजन पर ऑक्साईड. हायड्रोजन पर ऑक्साईड म्हणजे काय, H2O2. हा H2O2 देखील आपण काय ऑक्सिडंट्स म्हणून यूज करतो. तर तो कसा म्हणजे ऑक्सिडंट्स म्हणजे काय, आपल्याला एक अवेलेबल O पाहिजे. तर हा H2O2 आपल्याला O अवेलेबल कसा करून देतो, तर यांची H2 म्हणजे वॉटर बाहेर पडतं आणि हा O ओझोनमध्ये देखील तसंच. आणि ह्या जे अवेलेबल O करून देतात ह्यांना म्हणायचं नेसेंट ऑक्सिजन. तर हे होतं डू यू नो मध्ये. आता आपण तुम्हाला काहीतरी क्वेश्चन दिलेले आहेत यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये. तर त्यातले आपण 2 क्वेश्चन पाहूयात. तर त्यांनी आपल्याला विचारलंय विच इज द ऑक्सिडंट युज्ड फॉर द प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. तर असा कोणता ऑक्सिडंट आहे जो आपण पिण्याच्या पाण्याला प्युरिफाईड म्हणजे प्युरिफिकेशन करतो पाण्याचं. तर क्लोरीन हा असा ऑक्सिडंट आहे आपल्या पिण्याच्या पाण्याला तो प्युरिफाईड करतो. तर याचा आन्सर आहे क्लोरीन. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला विचारलं आहे व्हाय इज द पोटॅशियम पर मॅग्नेट युज्ड ड्युरिंग क्लिनिंग वॉटर टँक. तर आपण पोटॅशियम पर मॅग्नेट, जो पोटॅशियम पर मॅग्नेट असतो तो आपण क्लिनिंग वॉटर
वॉटर टँकला क्लीन करण्यासाठी यूज करतो. तर व्हाय का करतो? तर आन्सर बघा, पोटॅशियम पर मॅग्नेट इज व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. पोटॅशियम पर मॅग्नेट जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो व्हेरी स्ट्रॉंग आहे. Very strong oxidizing agent. It helps in the oxidation of dissolved iron, manganese and hydrogen sulfide. तर तो काय करतो, हे क्लीन करण्यासाठी जे डिझॉल्व झालेले आयर्न, मॅग्नीज, हायड्रोजन सल्फाईड जे आहेत त्यांना क्लीन करण्यासाठी पोटॅशियम पर मॅग्नेट हा व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि तो क्लीन करण्याचं काम करतो. त्यानंतर हा पोटॅशियम पर मॅग्नेट जो आहे हा ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे तो काय करतो, तर आयर्न बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवतो. तर कंट्रोलिंग द ग्रोथ ऑफ आयर्न बॅक्टेरिया, तर आयर्न बॅक्टेरियाची तो ग्रोथ थांबवतो. तर आपण ऑक्सिडेशन रिएक्शन पाहिली. आता आपण पाहूत रिडक्शन रिएक्शन. तर मी ऑक्सिडेशन रिएक्शन सांगतानाच तुम्हाला सांगितलं होतं, ऑक्सिडेशन म्हणजे काय, द गेन ऑफ O2 ऑक्सिजन मॉलिक्यूल, पण रिडक्शन म्हणजे काय, द गेन ऑफ H2 मॉलिक्यूल. तर बघा, हे एक एक्झाम्पल आहे. व्हेजिटेबल ऑइलला आपण H2 सोबत, हे रिएक्टंट आहे, तर प्लस H2 केले आणि आपल्याला वनस्पती घी भेटली. त्याच्यात आपण 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवलं आणि निकेल कॅटॅलिस्ट यूज केला. आपण काय केलंय, ॲडिशन ऑफ H2 म्हणजेच हा H2 मॉलिक्यूल आपण याच्यात ॲड केला आणि आपल्याला काय भेटले, वनस्पती घी. म्हणजे ही कोणती रिॲक्शन झाली, तर ही रिडक्शन रिॲक्शन झाली. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ॲडिशन ऑफ H2 मॉलिक्यूल कॉल्ड ॲज रिडक्शन रिॲक्शन. तर डेफिनेशन बघा, द केमिकल रिॲक्शन इन विच गेन हायड्रोजन आर कॉल्ड रिडक्शन. तर हायड्रोजन जी केमिकल रिॲक्शन हायड्रोजनला गेन करते त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणतो. आणि सिमिलरली म्हणजे दुसरी एक डेफिनेशन आहे, एकतर तुम्ही इथपर्यंत ही डेफिनेशन लिहा, नाहीतर मग द रिॲक्शन इन विच रिएजंट लुजेस द ऑक्सिजन टू फॉर्म द प्रोडक्ट. ही डेफिनेशन लिहा, नाहीतर ही डेफिनेशन लिहा, तुम्हाला मार्क डेफिनेटली पडतात. पण तुम्हाला समजलं पाहिजे रिडक्शन म्हणजे काय. तर रिडक्शन म्हणजे काय, ज्यावेळी हायड्रोजन मॉलिक्यूलला एखादी केमिकल रिॲक्शन गेन करत असेल तर त्याला आपण रिडक्शन म्हणायचं. नाहीतर मग ऑक्सिजन मॉलिक्यूलला ती लूज करत असेल तर त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन असं म्हणायचं. आपण पाहिलं होतं ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये जे कॅटॅलिस्ट होते या जागी त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणलं होतं. पण ही रिॲक्शन रिडक्शन रिॲक्शन आहे, ज्यावेळी या ठिकाणचे जे कॅटॅलिस्ट असतात त्याला काय म्हणायचं, या ठिकाणी रिड्युसिंग एजंट किंवा मग रिडक्टंट. तर इथं तेच दिले, द सबस्टन्स दॅट ब्रिंग्स अबाउट रिडक्शन इज कॉल्ड ॲज रिडक्टंट ऑर रिड्युसिंग एजंट. ज्या सबस्टन्समुळे ही रिॲक्शन फास्ट पॉसिबल होते त्याला आपण काय म्हणतो, रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट. त्या रिएजंटला आपण रिड्युसिंग एजंट म्हणतो. तर हे होतं रिडक्शन. आणि ऑक्सिडेशन आपण पाहिलं. आय होप तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर व्हिडिओ डबल पहा, नक्की समजून जाईल. मी जमल तितक्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण याच्यानंतर आपल्याला ही एक रिॲक्शन दिली आहे आणि असं विचारलं आहे की ही रिॲक्शन कोणती आहे ते ओळखा. कोणती म्हणजे ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन आहे. तर ही रिॲक्शन ओळखण्यासाठी आपल्याला डेफिनेशन बघावं लागतील की या दोघांच्या काय आहेत. डेफिनेशन मी तुम्हाला सांगितल्या होत्या आधीच की ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय. सांगा बरं फास्ट, कोणती रिॲक्शन आहे ही. आपल्याला फास्ट H2 दिसलं म्हणून ही रिॲक्शन झाली रिडक्शन. पण जर तुम्ही या रिॲक्शनला नीट पाहिलं तर याच्यात आपल्याला ऑक्सिजन रिमूव्ह झालेलं दिसतोय. तर आपण ऑक्सिडेशनची डेफिनेशन काय सांगितली होती की ज्यावेळी ऑक्सिजन मॉलिक्यूल रिमूव्ह होतो त्यावेळी ती रिॲक्शन कोणती असते, ऑक्सिडेशन. आणि आपण असं सांगितलं होतं ज्यावेळी H2 मॉलिक्यूल ॲड होतो त्यावेळी कोणती रिॲक्शन असते, तर रिडक्शन.
मग ही रिॲक्शन कोणती आहे? या आपण जर रिॲक्टंटमध्ये पाहिलं तर आपल्याला रिडक्शन रिॲक्शन दिसत आहे, जर प्रोडक्टमध्ये पाहिलं तर आपल्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन दिसत आहे. मग ही रिॲक्शन कोणती? तर बघा, ज्यावेळी आपल्याला रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोन्ही प्रोडक्ट भेटत असतील तर याला रिडक्शन रिॲक्शन किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणत नाहीत, तर याला म्हणतात रेडॉक्स रिॲक्शन. RED रेड म्हणजे रिडक्शन, OX म्हणजे ऑक्सिडेशन. म्हणजे दोन्ही रिॲक्शन जेव्हा कंबाईन असतील त्याला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. तर करोजन म्हणजे काय? व्हेरियस कंपाऊंड ऑफ ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स टेक्स प्लेस कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर डॅमेज. म्हणजे काय? सपोज हा एक मेटल आहे, आयर्न पकडा, तर आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर्स असतात. ते वॉटर वेपर्स काय करतात? ह्या आयर्नवर अटॅक करतात आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. ऑक्सिडेशन रिॲक्शन झाल्याच्या नंतर यांच्यावर एक लेयर फॉर्म होतो. सपोज हा एक लेयर आहे. हा लेयर कशाचा? जेव्हाही ऑक्सिडेशन होतं याच्यावर एक लेयर फॉर्म होतो या मेटलवर आणि त्याला आपण म्हणतो करोजन. सिंपल आहे करोजन. तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये फक्त विचारलं तर याची डेफिनेशनच विचारतात, याच्या पलीकडे याच्यात काहीही नाही आहे. तर याच्यात त्यांनी काय सांगितलंय? करोजन म्हणजे एखादा मेटल ॲटम आहे, तो मेटल ॲटम आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर्स असतात. ते वॉटर वेपर्स या मेटलवर अटॅक केल्याच्या नंतर यांच्या दोघांची रिॲक्शन होते आणि काय होतं? तर यांचे ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर यांच्यावर एक लेयर फॉर्म होते, तर ती लेयर म्हणजेच करोजन. तर हे होतं करोजन. याच्याच तर आणखी तुम्हाला एक रेन्सिडिटी दिलेली आहे. तर रेन्सिडिटी म्हणजे काय हे लगेच पाहू. तर बघा, रेन्सिडिटी म्हणजे काय? तर आपण स्वयंपाकात तेल यूज करतो. काय करतो? जर आपण एखादं काहीतरी आपल्याला तळायचं आहे तर आपण तेल यूज करतो. तर ते तेल आपल्याला तितकं लागलं नाही तर आपण ते तसंच ठेवून देतो. तसंच ठेवल्याच्या नंतर आपण ते तेल दुसऱ्या दिवशी जे स्वयंपाक करायचं आहे, काही करायचं असेल तर ते तेल, त्या तेलाचा आपण यूज करतो. बरोबर ना? का टाकून देतो? नाही, तर आपण त्या तेलाचा यूज करतो. तर त्या तेलाचा एक वेगळा वास येतो, एक वेगळी ऑर्डर येते. तर आपण ती काय येते? कारण की रेन्सिडिटीमुळे काय होतं? ते तेल आपण उघडं ठेवतो आणि त्यांची रिॲक्शन ही हवेतल्या ॲटमॉस्फिअरमधल्या वॉटर वेपर्सशी होते. वॉटर वेपर्सची रिॲक्शन झाल्याच्या नंतर रिॲक्शन कोणती होते? तर ऑक्सिडेशन रिॲक्शन होते आणि यांचा वास येतो. तर रेन्सिडिटी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तशा पदार्थाचा वास येणे, त्यालाच काय म्हणायचं? रॅन्सिडिटी. तर बघा ह्याची डेफिनेशन, व्हेन वी यूज ओल्ड लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल फॉर मेकिंग फूड स्टफ इट इज फाउंड टू हॅव फुल ओडर कॉल्ड ॲज रेन्सिडिटी. जो तो कुंबट वास येतो त्यालाच आपण काय म्हणायचं? की रॅन्सिडिटी म्हणायचं. तर त्यांनी काय सांगितलंय? इफ फूड इज कुक्ड इन सच ऑइल इट्स टेस्ट अल्सो चेंज. म्हणजे त्या ऑइलमध्ये आपण आपलं अन्न, फूड जर आपण कुक केलं तर त्या अन्नाची, त्या कुकची टेस्ट ही चेंज होते. तर रॅन्सिडिटीमध्ये दुसरं तिसरं काही नाही, तर फक्त असं सांगितलंय की त्या अन्नाची टेस्ट चेंज होते. तर हे सपोज तुम्ही काहीतरी वेपर्स तळलेत, ते वेपर्स तुम्ही तळलेले जास्त दिवस ठेवू शकता का? नाही. जर तुम्ही तसेच ठेवले तर त्यांची देखील रिॲक्शन ॲटमॉस्फिअरमधल्या वॉटर वेपर्सची होते आणि त्यांचा वास सुटतो. म्हणजे काय होतं? रॅन्सिडिटी होते. तर आपण जर ते वेपर्स ठेवायचे असतील तर आपण पॅक डब्यात ठेवू शकतो, कारण की त्या वेपर्सचा कॉन्टॅक्ट ॲटमॉस्फिअरमधल्या वॉटर वेपर्सशी येणार नाही. तर हे होतं रॅन्सिडिटी आणि आजचं ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. तर आपला 10th मधला तिसरा चॅप्टर ज्याचं नाव आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन आहे. मी पूर्ण प्रयत्न केला तुम्हाला समजेल या भाषेत सांगण्याचा, पण जर काही अडचण असतील तर तुम्ही कमेंट करू शकता.